शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। रुग्णालयात गोंधळ का घालता अशी विचारणा केल्याच्या रागातून डॉक्टराला मारहाण झाल्याची घटना रात्री 8 वाजेच्या सुमारास पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकातील हरितरकी रुग्णालयात घडली। डॉक्टर विश्वनाथ पांडुरंग काळे असे मारहाण झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ गुंजाळे याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बाराबाबळी ते भिंगार या रस्त्यावर भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अल्ताफ गनीभाई सय्यद व सोहेल अल्ताफ सय्यद अशी मयतांची नावे आहेत। हा अपघात 9:30 वाजेच्या सुमारास बाराबाबळी शिवारातील नामदेव फार्म हाऊस समोरील रस्त्यावर घडला। अल्ताफ सय्यद व त्यांचा मुलगा सोहेल हे दोघे दुचाकीवरून बाराबाबळीकडे ते भिंगार असे जात होते। दरम्यान समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर तातडीने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गोसावी यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिली। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली। ऑनलाईन ओळख करून लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार शारीरिक संबंध ठेवत तिची 88,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ओमकार काशीनाथ मंडलिक असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे। अहिल्यानगर शहरात राहणाऱ्या फिर्यादीच्या पतीचे निधन झाले असून त्यांची जीवनसाथी.com या विवाह संकेतस्थळावरून ओमकार मंडलिक यांच्याशी ओळख झाली। त्यांनी लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले। पुढे त्यांनी जमिनी खरेदी करण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून 85,000 रुपये घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। शिवारातील नवीन पेट्रोल पंपासमोर बैलगाडी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। यात दुचाकीस्वार रामदास भानुदास वाडेकर याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला, तर बैलगाडी चालक जखमी झाला। फिर्यादी आप्पासाहेब रामदास वाडेकर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रामदास वाडेकर हे दुचाकीवर सोलापूर कडून अहिल्यानगरच्या दिशेने जात होते। त्याच वेळी समोरून येणाऱ्या बैलगाडीशी त्यांची धडक झाली। अज्ञात बैलगाडी चालक जखमी झाला। अपघातानंतर फिर्यादीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। MIDC परिसरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या घटना समोर आल्या असून MIDC पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूच्या नोंदणी करण्यात आल्या आहेत। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।